तर नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण बंगाली वांगी। तर ही बंगाली वांगी कशी बनवायची त्याचा मी व्हिडिओ आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तर बाजारला गेले होते, बाजारला गेल्यानंतर म्हटलं अरे ही तर वांगी खूप छान दिसतात, तर करून बघूया ह्याची रेसिपी ही खूप छान अशीच होते का। म्हणून मग ही पाव किलो मी वांगी आणलीत। त्यानंतर त्यांना स्वच्छ धुवून त्याचे देठ अर्धे करून असे त्याला काप करून घेतलेत। म्हणजे आपण नॉर्मल वांग्यांना जसे 4 काप करून घेतो त्या पद्धतीने आपल्याला या वांग्यांना काप करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही वांगी कट करून घ्यायची आहेत। आता आपल्याला एका प्लेटमध्ये अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धने पावडर घ्यायचे आणि ते व्यवस्थित असे सुकेच मसाले मिक्स करून घ्यायचे आहे। आणि आपल्याला हे मसाले जे आपण कट करून बंगाली वांगी घेतलेले होते त्यांना व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। जशी ही वांगी बाहेरून दिसतात छान, तशी ही खायला सुद्धा चवीला सुद्धा खूप छान लागतात ही वांगी आणि शिजायलाही अगदी कमी वेळ लागतो। आता आपण एक पॅन गरम करून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। आता आपले तेल व्यवस्थित गरम झाले की आपल्याला त्याच्यामध्ये सुक्या मसाल्याने कोट करून घेतलेली वांगी त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत। या सुक्या मसाल्यांमुळे मस्त अशी वांग्यांना चव येते, त्यामुळे सुके मसाले आधी वांग्यांना कोट करूनच ही वांगी फ्राय करून घ्यायची आहेत। आणि या वांग्यांना शिजण्यासाठी खूप कमी वेळ लागतो, कारण की त्याचे वरचे जे साल असते ते खूप पातळ असते। सर्व बाजूनी आपल्याला वांगी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे तेलामध्ये। आता बाजारामध्ये अशा प्रकारची वांगी खूप अवेलेबल आहेत, त्यामुळे तुम्ही ही अशा प्रकारची भाजी बनवू शकता। तर आता आपली इथे वांगी व्यवस्थित अशी तेलामध्ये भाजून झालेली आहेत। आता त्याच पॅनमध्ये आपल्याला अजून 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे। आता आपले तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची आहे, पाव चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे। मोहरी जिरं व्यवस्थित तेलामध्ये भाजली की त्याच्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकायच्या आहेत आणि 10 सेकंदासाठी व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला एक मीडियम आकाराचा कांदा घेऊन बारीक चिरायचा आहे आणि तो सुद्धा या तेलामध्ये टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला कढीपत्त्याची पाने देखील टाकायचे आहे। त्यानंतर हे सर्व आपल्याला तेलामध्ये 1 मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे। आता आपला कांदा व्यवस्थित भाजलेला आहे, त्याच्यामध्ये मी 1 पाव चमचा हिंग टाकलेला आहे। आता हिंग आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट टाकायचं आहे। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार इथे लाल तिखट घेऊ शकता। त्यानंतर पाव चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे। मीठ लक्षात ठेवा की आपण जेव्हा वांगी फ्राय करून घेतली तेव्हा सुके मसाले लावताना थोडं मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता थोडंसंच मीठ टाकायचं आहे। त्यानंतर 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि 3 चमचे आपल्याला इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे। आता हे सर्व आपल्याला कांद्याबरोबर व्यवस्थित असं 1 मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे। हे सर्व मसाले भाजून झाल्यानंतर आपण जे फ्राय करून घेतलेली बंगाली वांगी होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे 2 ते 3 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे। ही वांगी आपण आधीच फ्राय करून घेतल्यामुळे थोडीफार ती शिजलेलीच होती, त्यामुळे आता शिजण्यासाठी खूप कमी वेळ लागेल। तर तुम्ही बघू शकता की ही वांगी आपली पूर्णपणे शिजलेली आहे आणि तवंग देखील बघू शकता किती छान असा आलेला आहे। तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघत चला। तर आता आपल्याला याच्यावर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि ही भाकरी किंवा चपातीबरोबर खायची आहे।